सगळ्यात पहिली मेथड पाहिली बेटा, तर पहिल्या ह्याच्यात काय पॅरलॅक्स मेथडमध्ये आम्ही सगळ्यात पहिले काय पाहिलं, डिटर्मिनेशन ऑफ मून, डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ. दुसरं पाहिलं डिटर्मिनेशन ऑफ डिस्टन्स ऑफ नियर स्टार फ्रॉम द अर्थ. आता आम्हाला पाहायचं आहे डिटर्मिनेशन चॉईस ऑफ द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. काय म्हणू बेटा आपण, दॅट इज डिटर्मिनेशन. ओके, डिटर्मिनेशन साइज ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. आणि तो ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आम्ही कन्सिडर करून राहिलो बेटा कोण, मून. म्हणजे इन शॉर्ट आम्हाला मूनची काय करायचे, साईज माहीत करायचे. आणि साईज आता मूनची कशी राहील बेटा, तर आम्हाला माहीत आहे की मूनला आम्ही काय पकडतो, स्पेरिकल इन नेचर. आणि जर तो स्पेरिकल इन नेचर आहे म्हणजे ऑब्वियसली आम्हाला काय करायचं, त्याचा रेडियस. आणि जर मला रेडियस माहीत झालं तर ऑब्वियसली मी काय काढू शकतो बेटा, दॅट इज साईज. काय काढू शकतो, त्याची साईज. ओके, तर काय करायचं सगळ्यात पहिले पहा बेटा इथे, सगळ्यात पहिले डायमीटर ऑफ मून काय पकडा, ओके, डायमीटर ऑफ मून इज इक्वल टू डी, कॅपिटल डी. कॅपिटल डी इज द डायमीटर ऑफ द काय पकडला मी, मून. ओके, मून इज ऑब्झर्व विथ द हेल्प ऑफ द टेलिस्कोप फ्रॉम अ प्लेस ई ऑन द अर्थ. काय म्हणणं आहे त्याचं, मून is observed with telescope. Moon is observed with telescope. कुठून, from position E from the earth, from position E from the earth. कोणत्या पोझिशनवरून, ई वरून बेटा, सॉरी अर्थवरून ई नावाची एक अशी पोझिशन कन्सिडर केली. त्या पोझिशनवरून आम्ही कोणाला ऑब्झर्व केलं, मूनला. कोणाला ऑब्झर्व केलं, अँगल थिटा. अँगल थिटा मेड बाय टू diametrically made by two diametrically opposite A, diametrically opposite A, P and Q, diametrically opposite A, P and Q of the moon, of the moon, of the moon at point E, at point E, at point E, at point E on the earth is determined. On the earth is determined. On the earth is determined. काय म्हणाला बेटा, आपण सगळे एक्सप्लेन करू डायग्रामवरून. सगळ्यात पहिले पॉईंट्स लिहून टाकू रे, की इथे काय झालेलं आहे, आम्ही कोणाला फाइंड आउट करताय, आम्हाला इथे साईज काढायची बेटा कोणाची, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टची. तो ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आम्ही इथे जो कन्सिडर केला आहे दॅट इज अवर काय आहे, मून. तर मूनची मला काय करायची आहे, साईज. आणि साईज जर डिटरमाइन करायची आम्हाला एखाद्या स्पेरिकल ऑब्जेक्टची, तर रेडियस ऑर डायमीटर. तर मी इथे काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत आहे की डी मला निघायला पाहिजे. बाय युझिंग विच मेथड, तर बाय युझिंग पॅरलॅक्स मेथड. त्यासाठी आम्ही काय केलं की मून इज ऑब्झर्व विथ द टेलिस्कोप. ओके, आम्ही मूनला काय केलं, ऑब्झर्व केलं टेलिस्कोपनी. कशावरून, अर्थवरनं. कोणत्या पोझिशनला, ई पोझिशनवरून. मग काय केलं, द अँगल थिटा मेड बाय द टू डायमेट्रिकली अपोजिट एंड. काय झालं बेटा, तर ऑब्वियसली जर तो एक स्पियर आहे तर स्पियरच्या अपोजिट एंडवरून काय झालेला आहे, एक थिटा तयार झालेला. काय तयार झालेला आहे, थीटा. ओके, ॲट द पोझिशन ऑफ काय, ई वरती. लक्षात ठेवून आलं बेटा, हा जर एक मून आहे
आम्ही जर याला एक स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर या स्पेरिकल ऑब्जेक्टच्या एंडवरून, जसं हा एक एंड आणि हा एक एंड, डिझा अर्थ काय म्हणू आपण, हा स्पियर नाही बेटा, पण कन्सिडर करा हा जर स्पियर असेल तर या एंडवरून आणि या एंडवरून डायमेट्रिकली अपोजिट एंड पी आणि क्यू आहे, आणि इथनं काय होऊन राहिला, एक थिटा नावाचा अँगल सस्टेंड होऊन राहिलेला कशावरती, ई पॉईंटवरती, जो आम्ही कुठे पकडलेला आहे बेटा, अर्थवरती. ओके, अर्थवरती. This angle is called the angular diameter of the moon. This angle is called angular diameter of moon. दिस अँगल, जो अँगल बनला बेटा इन पोझिशन वरती, जो कुठे आहे अर्थवरती, कुठून, तर जेव्हा आम्ही काय केलं, ऑब्झर्व केलं कुणाला, तर मूनच्या दोन एंड्सला. ओके, पी आणि क्यूला, कुठनं, तर एकाच पोझिशनवरून, तर तेव्हा एक काय बनला बेटा, अँगल तयार झाला. तेव्हा एक काय तयार झाला, अँगल तयार झाला. अँड दिस अँगल इज कॉल्ड एज अँग्युलर डायमीटर ऑफ द मून. आणि ते काय बेटा, नथिंग बट द अँग्युलर डायमीटर ऑफ द मून. अँड डी इज द डिस्टन्स ऑफ द मून फ्रॉम द अर्थ. Small d is the distance of moon from the earth. आताच बघितलं बेटा आपण थोड्या वेळ पहिले. ओके, काय काढलं होतं आम्ही, तर डिस्टन्स ऑफ काय काढलं होतं, मून. बाय विच मेथड, बाय युझिंग पॅरलॅक्स मेथड. त्याचाच वापर आता आम्ही इथे करणार आहे. कशासाठी, टू फाइंड आउट द साईज ऑफ द मून, मूनची साईज काढण्यासाठी. तर हे डी आम्हाला माहिती आहे, इट इज द डी इज द डिस्टन्स ऑफ द मून फ्रॉम द अर्थ. डी इज द डिस्टन्स फ्रॉम द मून फ्रॉम द अर्थ. देन पी क्यू कॅन बी टेकन आर ऑफ द रेडियस डी. ओके, देअरफॉर बेटा पी क्यू कॅन बी taken as arc of radius d. Then आता इथे डायग्राम काढायची आवश्यकता आहे बेटा. ओके, तर लक्ष द्या बेटा, काही खूप डिफिकल्ट डायग्राम नाही आहे. तर आम्ही त्यासाठी काय कन्सिडर केलं, तर आम्हाला अर्थचा सरफेस कन्सिडर करावा. लक्ष द्या बेटा थोडा. हा झाला अर्थचा सरफेस. या पोझिशनवरती आम्ही ई म्हणू. या पोझिशनवरून आम्ही काय करताय, ऑब्झर्वेशन करताय कुणाचं बेटा, मूनचं. कुणाचं, मूनचं. कशासाठी रे, तर मूनचं आम्हाला काय काढायचं आहे, साईज. तर हा समजा मून आहे आमचा. लक्ष द्या बेटा, दिस इज अवर मून. ओके, तर या मूनला आम्ही काय केलं, या ई पोझिशनवरून याचा हा काय आहे, हां, दिस इज द डायमेट्रिकली अपोजिट एंड पी अँड क्यू. दिस इज द डायमेट्रिकली अपोजिट एंड पी अँड क्यू. दॅट इज अवर पी, दॅट इज अवर क्यू. तर पी अँड क्यू आर द, काय म्हणू आपण, पी अँड क्यू आर द डायमेट्रिकली एंड्स ऑफ दॅट मून. ठीक आहे. आता मी काय केलं रे, तर सिंपलची गोष्ट आहे. एकदा ऑब्झर्व केलं याला, तर एकदा ऑब्झर्व केलं कशावरून बेटा, तर पॉईंट ई वरून. कुणाला, या एंडला. ओके, हां, एकदा ऑब्झर्व केलं या एंडला. इथे एक अँगल तयार झाला, ज्याला आम्ही म्हटलं थिटा. आणि याच थिटाला आम्ही काय म्हणतो इथे, अँग्युलर डायमीटर. या मूनचं हे कोणतं डायमीटर आहे बेटा, अँग्युलर डायमीटर. मग आम्ही काय म्हटलं, हा जो पी क्यू आहे कॅन बी टेकन ॲज द आर्क. पी क्यूला आम्ही काय कन्सिडर केलं, ॲज अ आर्क कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं आम्ही, ॲज अ आर्क. अँड देअरफॉर बेटा वी नो दॅट पी क्यू इज द आर्क, देन द डी इज द डायमीटर. ओके, दिस इज अवर स्मॉल डी, दिस इज अवर कॅपिटल डी. ओके, हां, तर काय म्हणेल बेटा, जर हा आर्क आहे, वी हॅव टू टेकन पी क्यू ॲज आर्क. वी नो दॅट द रिलेशन माहीत असेल तुम्हाला बेटा, थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. बघितलं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये, थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. चलो, थिटा इज इक्वल टू
आर्क म्हणजे कोण आहे बेटा पी क्यू. पी क्यू इज नथिंग बट अवर कॅपिटल डी. पी क्यू इज नथिंग बट अवर कैपिटल डी. एंड रेडियस, व्हाट इज रेडियस? रेडियस इज नथिंग बट अवर स्मॉल डी. रेडियस इज नथिंग बट अवर स्मॉल डी. हमें क्या निकालना है बेटा? तो हमें तो पता होना डी. वाई? बिकॉज डी इज द डायमीटर, और डायमीटर से हमें क्या पता चलेगा? उसकी साइज. ओके, तो डी इज इक्वल टू कहा बेटा थीटा इंटू डी. This is the formula for what? To find out, okay, to find out the size of the astronomical object. और यहाँ पे हमने जो astronomical object consider किया that nothing but the क्या है moon. तर या मेथडनी आम्ही बाय युजिंग पॅरलॅक्स मेथडनी आम्ही काय फाइंड आउट केलं? तर आम्ही डायमीटर फाइंड आउट केलं. कोणाचं बेटा? मूनचं. कोणाचं? मूनचं. तर दिस इज द थर्ड अप्लिकेशन. ओके, तर आम्ही काय केलं बेटा? पॅरलॅक्स मेथड. पॅरलॅक्स मेथड कोणती मेथड? इनडायरेक्ट मेथड. ओके, पॅरलॅक्स मेथड ही कितवी मेथड आहे इनडायरेक्ट मेथडची? तर तिसरी मेथड. पहिली मेथड दॅट इज कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्शन ऑर इको मेथड. दुसरी मेथड याला म्हटलं होतं आम्ही ट्रायंगुलेशन मेथड. तिसरी मेथड त्याला म्हटलं आम्ही पॅरलॅक्स मेथड. मग पॅरलॅक्स मेथडमध्ये काय काय केलं आम्ही? तर सगळ्यात पहिले आम्ही फाइंड आउट केलं डिटर्मिनेशन ऑफ द मून फ्रॉम द अर्थ. डिटर्मिनेशन ऑफ द डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ. दुसरं केलं बेटा डिटर्मिनेशन ऑफ अ डिस्टन्स ऑफ नियर स्टार फ्रॉम द अर्थ. तिसरं केलं बेटा डिटर्मिनेशन ऑफ साइज ऑफ द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. ओके, फ्रॉम साइज ऑफ द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट दॅट इज काय कन्सिडर केलं आम्ही इथे? मून. तर दीज आर द बेटा काय आहे 3 अप्लिकेशन्स आपण करू शकतो. कोणाच्या आहे? पॅरलॅक्स मेथडच्या. कोणाच्या? पॅरलॅक्स मेथड. आणि या सगळ्या गोष्टी काय होतात? इंडायरेक्ट. बरोबर आहे ना? इंडायरेक्टमध्ये आम्ही पहिलेच बोललो बेटा आम्हाला एंड टू एंड जायची गरज नाही. ओके, एंड टू एंड जायची गरज नाही. तर आम्ही एकाच पोझिशनवरून आम्ही दुसऱ्या पोझिशनचं अंतर फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग कॅल्क्युलेशन, बाय युझिंग फॉर्म्युलेज. तर दॅट मेथड इज कॉल्ड ॲज अ विच मेथड? इनडायरेक्ट मेथड. आणि इनडायरेक्ट मेथडची दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड बेटा. कोणती मेथड? पॅरलॅक्स मेथड. कोणती मेथड? पॅरलॅक्स मेथड. चला, पॅरलॅक्स मेथड शिकल्यानंतर बेटा आम्हाला एक न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. बघा, काही हार्ड नाही आहे, व्यवस्थित बघा. फक्त काय झालेलं आहे तर अ प्लॅनेट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 8.247 इंटू 10⁻8 किलोमीटर फ्रॉम द अर्थ. एक प्लॅनेट आहे बेटा जो किती अंतरावर आहे अर्थपासून? तर दॅट इज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. दॅट इज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. ओके, देन काय आहे बेटा? अ प्लॅनेट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 8.247 इंटू 10⁻8 किलोमीटर फ्रॉम द अर्थ. इट्स अँग्युलर डायमीटर इज 35.72 डिग्री. ओके, अँग्युलर डायमीटर आपल्याला माहिती आहे बेटा जो पॅरलस अँगल राहते त्यालाच आम्ही काय म्हटलं होतं? तर त्यालाच आपण म्हटलं होतं काय? अँग्युलर डायमीटर. मग तर आम्हाला काय काढायचं आहे बेटा? तर कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द प्लॅनेट. आम्हाला काय काढायचं आहे बेटा? डायमीटर काढायचा आहे. कोणाचा? प्लॅनेटचा. डायमीटर काढायचा आहे. कोणाचा? प्लॅनेटचा. ओके, तर बघा काय फॉर्म्युला होता बेटा आपला? तर आपण इथे फॉर्म्युला जो यूज करणार आहे सगळ्यात पहिले डी इज इक्वल टू थीटा डी. डी इज इक्वल टू कोणता डी बेटा? थीटा डी. ओके, डी इज द काय होतं बेटा? डी इज द काय होता? डायमीटर होता. व्हॉट इज डी? डी इज द डायमीटर. इथे आम्हाला डायमीटर काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. डी फॉर कोण आहे बेटा? आमचा डायमीटर. ठीक आहे. सेकंड थिंग बेटा थीटा. थीटा इथे आम्हाला माहिती आहे हा आमचा कोण आहे बेटा? अँग्युलर डायमीटर. आणि तिसरी गोष्ट जी आम्हाला दिली आहे बेटा दॅट इज द स्मॉल डी. स्मॉल डीला आम्ही म्हटलं का रे? डिस्टन्स. स्मॉल डी इज द काय बेटा? डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. डिस्टन्स ऑफ द काय आहे? प्लॅनेट. ठीक आहे. तर अँग्युलर डायमीटर आम्हाला दिलेला आहे बेटा किती रे? 35.72 डिग्री. आम्हाला माहीत असलं पाहिजे बेटा जेव्हा केव्हा आम्ही रिलेशन यूज करतो. कोणतं रिलेशन होतं आपलं? आठवते? थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क अपॉन रेडियस. तर या कंडिशनमध्ये दॅट इज द काय रिलेशन होतं बेटा? तर रिलेशन होता लक्ष द्या बेटा थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क अपॉन का होता बेटा?
रेडियस. तर या रिलेशनमध्ये हा जो थिटा असते ना, हा नेहमी कशामध्ये असते? रॅडियनमध्ये. का असते? रॅडियनमध्ये. इथे जो आमचा थिटा दिला आहे तो डिग्रीमध्ये दिला आहे, तर कुठेतरी आम्हाला कन्व्हर्शन करावं लागणार आहे, अदरवाईज काही नाही आहे. तर काय होणार आहे बेटा? तर आम्हाला कॅपिटल डी काढायचा आहे. ओके, तर कॅपिटल डी कसा कॅल्क्युलेट होईल सांगा? तर सगळ्यात पहिले बेटा रॅडियनचं कन्व्हर्शन करू आपण, या थिटाचं कन्व्हर्शन करू कशामध्ये? रॅडियनमध्ये. तर काय करा अंद्रे त्याला? π/180 काय करू त्याला? मल्टिप्लाय. π/180 काय करू त्याला? मल्टिप्लाय. तर काय होईल बेटा सांगा मला इथे? थिटा इज इक्वल टू 35.72 इंटू π/180. आता मात्र कशात झाला हा? रॅडियन. आता मात्र कशामध्ये झाला हा? रॅडियनमध्ये. काय रॅडियनमध्ये झालं बेटा? थिटा. थिटा जर तुम्हाला डिग्रीवरून रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं? π/180. कशाने? π/180. आता बेटा आमच्याजवळ फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला सांगा? तर सगळ्यात पहिले बेटा डिस्टन्स किलोमीटरमध्येच दिलेलं आहे, तर राहू दे आपण किलोमीटरमध्ये, म्हणजे फार डिस्टन्स आहे, तर डायमीटरसुद्धा आमचं कशामध्ये निघणार आहे? किलोमीटरमध्येच निघणार आहे. तर सांगा मग काय येईल बेटा इथे? तर डी इज इक्वल टू हाऊ मच इज द थिटा? 35.72 इंटू π/180. ही कोणाची व्हॅल्यू झाली बेटा? थिटाची. आणि इंटू कोण आहे बेटा? डी. डी हाऊ मच? डिस्टन्स किती होतं तर आम्हाला माहीत आहे, 8.247 इंटू 10⁸ किलोमीटर. तर इंटू बेटा किती येईन? 8.247 इंटू 10⁸ किलोमीटर. ओके, हे कोणाची व्हॅल्यू झाली रे? तर दॅट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा. हे असं कसं झालं रे बाबा? कारण की डिग्रीत होतं, आम्हाला कशात कन्वर्ट करायचं होतं? रॅडियनमध्ये, म्हणून π/180 काय केलं त्याला? मल्टिप्लाय केलं. आफ्टर दॅट दिस इज द व्हॅल्यू ऑफ कुणाची रे? स्मॉल डी. ओके, तर मग आम्हाला फाइंड आउट झालं दॅट इज द, ह्याला जेव्हा मी सॉल्व करू बेटा तर कॅपिटल डीची व्हॅल्यू जे निघणार आहे ते निघणार आहे आमची किती रे? तर 1.426 इंटू 10⁵ किलोमीटर. बघा बरोबर? दिसून नाही राहिलं बेटा, इथे लिहितो. तर आफ्टर दॅट कॅल्क्युलेशन वी गेटिंग द व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू 1.426 इंटू 10⁵ किलोमीटर. This is the diameter of that planet. Okay, how much distance is far? That is 8.247 into 10⁸ kilometer from the earth. How much is angular diameter? The 35.72 degree. And then we have to find the diameter of that planet. बेटा बघा, हे जे कॅल्क्युलेशन आहे काही कठीण नाही आहे. बाय युझिंग लॉग टेबल आम्ही या कॅल्क्युलेशन खूप इझिली सॉल्व करू शकतो. ओके, तर दॅट इज द आन्सर अँड दॅट न्यूमेरिकल इज बेस्ड ऑन विच मेथड? द पॅरलॅक्स मेथड. ओके.